डोंबिवली मुंबईलगतचं वेगाने विकसित होणारं शहर, हजारो लोकांचं स्वप्नांचं शहर. पण गेल्या काही वर्षापासून या शहरासमोर अनेक समस्या उभ्या राहतात. आता ह्या समस्या कुठल्या आहेत? तर रस्त्यांवरील खड्डे, वाढती वाहतूक कोंडी, अतिक्रमण, रखडलेली विकास कामं, पार्किंगचा प्रश्न आणि अनेकदा नागरिकांचा प्रशासनाविषयी वाढता असंतोष. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नाव अनेकदा चर्चेत येतं. ते म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे. कडक शिस्त, नियमांची अंमलबजावणी, काटेकोर अंमलबजावणी आणि कोणाच्याही दबावाखाली न येता काम करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख. आता नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चर्चा अनेकदा झाली. काहींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर काही निर्णयावर टीकाही झाली. पण आजचा विषय तुकाराम मुंढे यांचं समर्थन किंवा विरोध करण्याचा नाहीये. तर आजचा विषय एवढाच आहे की आज ज्या डोंबिवलीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, त्या शहराला तुकाराम मुंढेंसारख्या कार्यपद्धतीची गरज आहे का? कारण कोणतंही शहर फक्त मोठ्या घोषणा किंवा आराखड्यांमुळे बदलत नाही, तर त्यासाठी आवश्यक असते प्रभावी अंमलबजावणी. आणि इथेच तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीची चर्चा होते. चला, सर्वप्रथम डोंबिवलीच्या काही प्रमुख समस्यांकडे पाहूया. सर्वात पहिला विषय म्हणजे रस्ते. दरवर्षी रस्त्यांची कामं सुरू होतात, अनेक कोटी रुपयांच्या योजना जाहीर होतात, पण तरीही नागरिकांना खड्ड्यांचा सामना हा करावाच लागतो. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होते. दुसरी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. फडके रोड असो, मानपाडा रोड असो किंवा अनेक इतर भाग असो, रोजच्या ट्रॅफिकमुळे नागरिकांचा वेळ आणि संयम दोन्ही आता संपत चाललेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंग. अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की नियम सगळ्यांसाठी सारखे लागू व्हायला पाहिजे आणि याच ठिकाणी तुकाराम मुंढे यांची कार्यशैली चर्चेत येते. कारण त्यांची प्रतिमा अशी आहे की नियमांसमोर कुणीही मोठं नाही. पण दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित होतो. ते म्हणजे फक्त एका अधिकाऱ्यामुळे शहर बदलू शकतं का? कारण शहर चालतं ते केवळ एका व्यक्तीमुळे नाही, त्यामागे संपूर्ण प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांची सामूहिक जबाबदारी असते. जर नागरिकांनीच नियमांचं पालन केलं नाही, तर कितीही कडक अधिकारी आला तरी बदल घडवून आणणं सोपं नसतं. म्हणून कदाचित प्रश्न तुकाराम मुंढे हवेत का हा नसून, डोंबिवलीला तुकाराम मुंढेंसारखी शिस्त आणि पारदर्शकता आणि निर्णय क्षमता हवी का, हा असायला हवा. कारण व्यक्ती बदलू शकते, पण कार्यपद्धती कायम राहू शकते. आणि म्हणूनच आजचा प्रश्न तुमच्यासाठी: डोंबिवलीच्या समस्या सोडवण्यासाठी तुकाराम मुंढेंसारख्या कार्यशैलीची गरज आहे का? की मजबूत व्यवस्था, नागरिकांचा सहभाग आणि राजकीय इच्छाशक्ती यांची जास्त गरज आहे? पण इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे असा की डोंबिवलीच्या समस्या ह्या आजच्या नाही आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शहराची लोकसंख्या वाढते. नवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. हजारो लोक डोंबिवलीत स्थायिक होत आहेत. पण त्याच वेगाने पायाभूत सुविधांचा विकास झालाय का? रस्ते वाढले का? वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली का? पार्किंगचा प्रश्न सोडवला गेला का? नाले, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात आलंय का? आणि कदाचित इथेच तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीची पुन्हा एकदा महत्त्वाची आहे. कारण त्यांची ओळख केवळ कडक अधिकारी अशी नाहीये, तर निर्णय घेण्याची क्षमता, वेळेत काम पूर्ण करण्यावर भर आणि नियमांची अंमलबजावणी यासाठी देखील आहे. मात्र कोणताही अधिकारी जादूची कांडी घेऊन येत नसतो. तुमचं मत याबद्दल काय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी विक्रांत नलावडे आणि तुम्ही पाहत आहात डू रिपोर्ट्स, रिअल स्टोरीज, रिअल व्हॉइस. थँक्यू.